हॅलो फ्रेंड्स, मी तुमची मैत्रीण शिल्पा। आजच्या एपिसोडमध्ये आपण गुलाबजाम फ्लेवर केक बघत आहोत आणि त्यासाठी पाहत राहा खवय्येस कट्टा। वरचा फायनल कोट पण झालेला आहे। याला आपण जास्त फिनिशिंग करत बसायचं नाहीये। याला मी कमीत कमी 2 तासासाठी रेफ्रिजरेट करणार आहे, जेणेकरून आपण जे व्हिप क्रीम वरती लावलंय ते सेटल्ड होईल व्यवस्थित। तर ती आपण फक्त जस्ट एक पातळ गनाशचा लेयर देणार आहोत, कारण आपल्या केकला आपण डार्क चॉकलेटच्या ऑरिगॅमी मोल्ड मधनं कव्हर करणार आहोत। तर आपण जे त्याला गनाशचं लुक दिलं वरनं, तर कुठेही व्हाईट असा आपला व्हिप क्रीमचा लेयर दिसणार नाही। त्यामुळे आपण इतकंच लावायचंय। अर्धा तास रेफ्रिजरेट करणार आहे। करून आपण याच्या केक बोर्डवर याला घ्यायचंय। पॅलेट नाईफ आहे तो गरम केला आणि ह्याला जरा इक्वल लेवलला मी आणते। अजूनही त्याच्यामध्ये बरेच दाणे आहेत, सो आय नीड टू डू इट अगेन। चॉकलेट पण कम्प्लीट थंड झालेला आहे। मी त्याला आता ओतते आहे याच्यावरती। आपण त्याचे कोने जे आहेत ते पहिल्यांदा चेक करायचे, भरायचे, नाही तर ते घाणेरडं दिसतं। आणि इथे आपल्याला एक्स्ट्रा चॉकलेट्स बाहेर आलेलं आहे, ते आपण पहिल्यांदा अलाइन करायचे व्यवस्थित। तुमच्या घरी एसी असेल तर एसी मध्ये फक्त सेमी सेट होईपर्यंत ठेवायचं। लक्षात ठेवा, जेव्हा आपलं चॉकलेट आपल्या बोटाला चिटकणार नाही तेव्हा आपल्याला हे काढायचंय बाहेर। रूम टेम्परेचरला पण ठेवू शकता। ह्याला 15 ते 20 मिनिटं तरी लागतील। जर तुमच्याकडे खूप उन्हाळा असेल तर जास्त लागतील, किंवा एसी मध्ये ठेवलं तर हे 5 मिनिटात असं होऊन जाईल। ऑरिगॅमी मोल्ड आहे तो सेमी सेट झालेला आहे। मी हात लावते तर माझ्या हाताला काही येत नाहीये। त्या केकला पूर्ण टच करणार आहे आणि माझ्याकडे एक स्ट्रिंग आहे, त्या स्ट्रिंगने मी याला बांधून ठेवणार आहे, जेणेकरून तो व्यवस्थित त्याच्यावरती बसेल। त्याची हाईट सगळ्या बाजूने तुम्ही चेक करा हवं तर।
हे त्याला टाय केलेलं आहे, तुम्ही ते पाहू शकता. माझा टॉप कॅमेराचा आहे, फ्रंट कॅमेरा माझ्याकडे सध्या तरी नाहीये. हाफ एन आवर साठी डीप फ्रीज करणार आहे. फ्रीझर मधनं बाहेर काढलाय आणि आपण याची स्ट्रिंग सोडणार आहोत. वाव, मस्त सुंदर बाहेर आलेला आहे. परफेक्ट बसला आहे. केकला व्यवस्थित पूर्ण आपला जे गनाश उरलं होतं त्याने कव्हर केलेलं आहे. आपला मस्त सुपर यम्मी असा केक तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता इतका सुंदर दिसतोय केक. मी ह्याला गुलाबजाम असे खाली पण लावलेत आणि वरती पण टॉपिंगला ठेवलेत आणि त्याच्यावरती मी गोल्डन वर्क लावलाय. हा डेकोरेशनची ही आयडिया म्हणून तुम्हाला मी दाखवली आहे. आणि गुलाबजाम फ्लेवर केक तुम्हाला घरी करायचा असेल तुम्ही कसा करू शकता ह्याचा एक मी तुम्हाला पर्याय इथे दाखवला आहे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्की आवडेल आणि व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करायला, शेअर करायला आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप सारे धन्यवाद.